नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात। अनेक तासांच्या चौकशीनंतर मोटेगावकर ताब्यात। संभाजीनगरात समृद्धी महामार्गावर कांदा उत्पादकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। टायर जाळून काही काळ समृद्धी महामार्ग रोखला। अंबादास दानवेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गाडी अडवण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न। कांद्याला 24 रुपयांचा भाव मिळालाच पाहिजे। लासलगावात रोहित पवारांची मागणी। बाजार समितीत आंदोलन। 8 दिवसात घोषणा न झाल्यास दिल्लीला जाणारा रस्ता अडवण्याचा इशारा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लादल्यानं प्रति किलो 7,000 रुपयांनी वाढ। आज चांदी प्रति किलो 2,70,000 रुपयांवर। सोन्याच्या दरांमध्ये मात्र आज बदल नाही। वाशिम बुलढाण्यासह अनेक ठिकाणी 4 दिवसांपासून इंधनाची टंचाई। शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी रात्रभर ट्रॅक्टर आणि वाहनांसह रांगा। अमेरिका इराणमध्ये शांती करार झाला नाही तर वाईट परिणाम होतील। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या सुरू। इराणच्या ड्रोनवरील हल्ल्याचा एआय व्हिडिओ जारी। विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। केरळमध्ये 10 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता। व्ही.डी. सतीशन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधींची उपस्थिती। उन्हाचा तडाखा आणि इंधन दरवाढीमुळे मुंबई आणि नागपूरच्या मंडईत भाज्या महागल्या। गवार 80 रुपये तर टोमॅटो 50 रुपये किलो। मटारही 80 रुपयांच्या घरात। नीटची निवडक प्रश्नोत्तरं 27 एप्रिललाच फुटलेली होती असं समोर आलंय। मनीषा वाघमारेनं 3 मेच्या परीक्षेचे प्रश्न आठवडाभर आधीच फोडले होते। सीबीआयच्या तपासातले तपशील एबीपी माझाच्या हाती लागलेत। सीबीआयच्या तपासात मनीषा वाघमारेची भूमिका ठळकपणे समोर आली आहे। अन्य आरोपींशी संगनमत करून कट आखून तिनं प्रश्न फोडले। मनीषानं धनंजय लोखंडे, शुभम खैरनार मार्फत इतरांना प्रश्नोत्तरं पुरवल्याचं कळतंय। मनीषाकडून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचं समोर आलंय। सीबीआयकडून मनीषाच्या घराची 13 आणि 14 मे रोजी झाडाझडती घेण्यात आली। मनीषा विद्यार्थ्यांची नावं सांगत नसल्यानं तपासामध्ये सध्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, आठवडाभर आधीच प्रश्नोत्तरं फुटल्याची माहिती समोर येतेय। मनीषा वाघमारेच्या चौकशीत आतापर्यंत काय समोर आलंय? अगदी आपण पाहतो का नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये रोज नवनवीन आरोपी जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतात, अरेस्ट होताना पाहायला मिळते। मात्र यातील सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते मनीषा वाघमारे पुण्यातून अरेस्ट केले आहे। ब्युटी पार्लर चालवत असलेल्या मनीषा वाघमारे यांचा सक्रिय सहभाग या सगळ्या टोळीमध्ये होता असं सीबीआयच्या कागदपत्रातून समोर आलेलं आहे। माझ्याकडे काही असे पुरावे सुद्धा समोर आलेले आहे आणि त्यामध्ये मनीषा वाघमारे यांचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो असलेला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय का पेपरच्या एक आठवडा आधीच 27 एप्रिल 2026लाच मनीषा वाघमारेंना जे आहे ते सगळे हे पेपर आणि त्याची उत्तरं जी आहे ती मिळवलेली होती। एक भर आठवड्यापासूनच सगळी ही पेपर जे आहे ते वाटण्याचं काम सुरू होतं आणि त्यामध्ये आपण पाहतोय की मनीषा वाघमारेचा एक जुना मित्र आहे धनंजय लोखंडे, ज्याला सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या माध्यमातून समुपदेशक शुभम खैरनार याची ओळख केली आणि या दोघांनाही जे आहे ते पेपर पाठवले असं सीबीआयच्या तपासामध्ये आणि रिपोर्टमध्ये म्हटलं गेलेलं आहे। आपण पाहतोय की या सगळ्या याच्यामध्ये जवळपास एक आठवडाभर राजस्थान असेल किंवा इतर राज्यांमध्ये हे पेपर जे आहे ते वाटले गेलेले होते असं सुद्धा या अहवालात म्हटलेलं आहे। आपण पाहतोय की मनीषा वाघमारेच्या घरी झाडाझडती करायला 13 मे रात्री 8:30 सीबीआयचे अधिकारी पोहोचलेले होते। ते 14 मे दुपारी 2:30 वाजेपर्यंत ही झाडाझडती जी आहे ते मनीषा वाघमारेच्या घराची सुरू होती आणि जाताना जे आहे ते 2 महत्त्वाचे मोबाईल जे आहेत ते सीबीआयने ताब्यात घेतले आहे। त्यामध्ये ॲपल 16 आणि ओप्पोचा एक फोन असे 2 मोबाईल जे आहे ते ताब्यात घेतलेले आहेत। मात्र याची कुणकुण लागताच जे आहे ते मनीषा वाघमारेंनी या दोन्ही मोबाईलमधले जे काही पुरावे आहेत ते डिलीट केलेले आहेत। त्यामुळे सीबीआयला आता तपास करायला काही प्रमाणामध्ये अडचणी येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पाहतोय की मनीषा वाघमारेचा सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये रोल होता। यामध्ये अनेक कटांमध्ये जे आहे ते सहभागी असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे याच्या आधीच्या सुद्धा काही पेपरफुटी प्रकरणामध्ये किंवा याच्यामध्ये काही सहभाग होता का याचा सुद्धा तपास जे आहे ते सीबीआय करताना पाहायला मिळते। आपण पाहतोय की मनीषा वाघमारेचा काही कुठल्या कटामध्ये जो आहे तो
इथं सहभाग होता। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघटित टोळीचा भाग असणे। त्यामध्ये आपण पाहतो या पेपरमध्ये संघटित जी सक्रिय टोळी होती त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बरोबर आहे, त्या टोळीची ती मनीषा मुख्य कनेक्टिंग लिंक होती आणि तिनं त्याच आधारे प्रश्न उत्तरं फोडलेली आहेत। विद्यार्थ्यांची नावं मात्र ती सांगत नाहीये। या सगळ्या संदर्भात अपडेट राजू जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर नीट पेपर फुटी प्रकरणात आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं ताब्यात घेतलंय। अनेक तासांच्या चौकशीनंतर मोटेगावकरना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचीही सीबीआयकडून चौकशी केली जाते। अभ्यासात कमी हुशार असणारे पण श्रीमंत विद्यार्थी आरोपी शुभम खैरनारचे टार्गेट होते। तर नीट पेपर फुटी प्रकरणी पेपर विकत घेणारे पालकही आता सीबीआयच्या रडारवर आलेत। नांदेडमधील राजेश कदम यांना चौकशीसाठी सीबीआयनं समन्स बजावलेलं आहे। आणि नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे। लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतलंय। शिवराज मोटेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत। मोटेगावकरांची 11 तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आज त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलंय। लातूरमधील पेपर फुटी प्रकरणाच्या धागेदोऱ्यांनंतर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केलेला असून आता मोटेगावकर यांना ताब्यात घेण्यात आलंय। मोटेगावकरांच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची देखील सीबीआयकडून चौकशी केली जाते। मोटेगावकर यांच्याकडून नीटचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालक हे सुद्धा सीबीआयच्या रडारवर आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधील अनेक नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आलेत। सीबीआयच्या पथकानं या डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे। मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी आणि विक्री केल्याचा संशय सीबीआयला आहे। सीबीआयनं अनेक संशयितांना चौकशीसाठी पुण्यात बोलावलंय। सीबीआयचं पथक चौथ्या दिवशीही लातूरमध्ये होतं। या प्रकरणात आणखी बरीच मोठी नावं पुढे येण्याचीही शक्यता आहे। देशभरातील तब्बल 22,29,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अधिक गडद आणि धक्कादायक वळणावर पोहोचलेत। या प्रकरणातील आरोपी नाशिकचा शुभम खैरनार याला सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेनं नाट्यमयरित्या अटक केल्यानंतर त्याच्या गुन्हेगारीची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणाऱ्या बड्या धेंडांना गाठून शुभम खैरनार लाखो रुपयांची डील करायचा अशी माहिती सूत्रांकडून उघड झाली आहे। शुभम खैरनारचं मुख्य टार्गेट हे अभ्यासात सुमार मात्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत श्रीमंत असणारे विद्यार्थी असायचे, ज्या पालकांकडे अफाट पैसा आहे आणि ज्यांना आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर बनवायचंय अशा बड्या धेंडांचा शोध शुभम घ्यायचा अशी माहिती आता सीबीआय तपासातून समोर आली आहे। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। नीटच्या जाळी जी निर्माण झाली आहेत, नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत, हे उघड होईल। अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे। त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही। सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहे। UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठं असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत। त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांची निवडणूक होईल। या 16 मधील पुण्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुणे जिल्हा परिषदेवरती वर्चस्व आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील एकूण सदस्य संख्येपैकी 344 सदस्य संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। भाजपची पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतली सदस्य संख्या ही 306 इतकी आहे। त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
31 मे पर्यंत एसटीची भाडेवाढ होणार नाही. 12 दिवसांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. सरकारच्या निर्णयानंतर भाडेवाढीचं ठरवणार असल्याचंही सरनाईक म्हणाले. 12 दिवसांनंतरही डिझेलची दरवाढ झाली तर भाडेवाढ अटळ असेल असं सरनाईक म्हणाले. भाडेवाढीचा निर्णय पुढच्या महिन्यात घेणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय. म्हणजे 30 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनानं केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही. परंतु जर ती पूर्तता नाही केली तर आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ आहे. परंतु जर इंधनाची जी दरवाढ जी झाली आहे ती जर रद्द झाली अजून त्यामध्ये जर मागे घेतली जी 3 रुपये 10 पैसे झालेली आहे ती तर मात्र आम्हाला दरवाढ एसटीची करण्याची आवश्यकता भासणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे. काल तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचं वितरण झालेलं नसल्यानं इंधन तुटवडा निर्माण झालाय. मागणीनुसार पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नाहीये, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 5.5 लाख वाहनांना 4 लाख लिटर इंधन लागतं. त्यात सुट्टीचा हंगाम असल्यानं वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. परिणामी इंधनाच्या नियमित पुरवठ्यावर ताण आलाय. तसंच तेल कंपन्यांनी तेल क्रेडिटवरती वितरण बंद केल्यानं देखील परिणाम झालाय. वाशिम जिल्ह्यात 4थ्या दिवशीही अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पंपावर वाहनांच्या रांगा लागल्यात. दुसरीकडे शेतीची कामं खोळंबल्यामुळे शेतकरी सुद्धा त्रस्त झालेत. याच संदर्भात मालेगाव इथल्या जिओ पेट्रोल पंपावरून डिझेल टंचाईचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधलाय मनोज जयस्वाल यांनी. आखाती देशामध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सध्या भारतातील अनेक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यापैकी वाशिम जिल्हा जर पाहायला गेला तर मी आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जिओच्या पेट्रोल पंपावर आणि आपण बघू शकतो इथं मोठ्या प्रमाणात डिझेल मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शेतकऱ्याची आपल्या वाशिम जिल्हा मालेगाव तालुक्यामधून शेतकरी मंगेश बोरकर बोलतो. आपल्या गेली 8 दिवस झाले शेतकऱ्यासाठी डिझेलच नाही देऊन राहिले. पेट्रोल पंपावरही डिझेल नाही द्यायला लागले, कुठंच डिझेल नाही मिळून राहिलं आणि शेतीतले कामं आता ऐन तोंडावर आलेलं सीझन आहे. आता 8 दिवसावर पेरणीचा म्हणजे 15 दिवसावर पेरणीचा मोसम चालू होणार आहे आणि डिझेलची परिस्थिती अशी खोळंबलेली आहे. शेतकऱ्यांना डिझेल अवेलेबल करून द्या. तुम्ही चालू गाड्यांना डिझेल जितकं पाहिजे तितके देत आहात. शेतकऱ्यांना काय पाप केलेलं आहे? शेतकऱ्याचा एक विषय असा झालेला आहे, ट्रॅक्टर घेऊन या म्हणतात. ट्रॅक्टर घेऊन यायला इथं नागड्डीमध्ये ट्रॅक्टर बंद पडलेला आहे. मग इथं कसं यायचं? इथं येऊन 1000 रुपयाचं डिझेल न्यायचं. 1000 रुपयाचं डिझेल नेऊन पण तिथं जाऊन ताशी 4 लिटर डिझेल ओढते ट्रॅक्टर 4 लिटर ओढते, 2 घंटे ट्रॅक्टर चालते आणि बंद पडते. मग 1000 रुपयाचं डिझेलमध्ये काय होते? शेतकऱ्यांना तरी डिझेल उपलब्ध करून द्यावं किंवा बांधावर तरी नेऊन द्यावं अशी व्यवस्था सरकारनं केली पाहिजे अशी मागणी ही शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, मालेगाव, वाशिम. परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून निर्माण झालेली पेट्रोल आणि डिझेलची टंचाई आता काही प्रमाणात निवळताना दिसतेय. अनेक पेट्रोल पंपांवरती लागलेले नो स्टॉकचे फलक हटवण्यात आलेत. काल रात्री उशिरा डेपोमधून इंधनाचा पुरवठा झाल्यानंतर पुन्हा एकदा विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र काल रात्री डेपोकडून इंधनाचा पुरवठा झाल्यानंतर बहुतांश पेट्रोल पंपावर पुन्हा डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध झालंय. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये इंधन विक्री सुरळीतपणे सुरू झाली आहे. पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी. मी सध्या परभणी शहरातील RR पेट्रोल पंपावर जर इथं बघितलं तर पेट्रोल आणि डिझेल दोन्हीची उपलब्धता झालेली आहे आणि नागरिक जे आहेत ते पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही टाकून घेण्यासाठी या पंपावर आलेले आहेत. केवळ याच पंपावर नाही तर शहरातील देशमुख पंप असेल, त्याचबरोबर भिकुलाल पंप असेल, दुर्राणी पेट्रोल पंप असेल, त्याचबरोबर इकडं अमोल पेट्रोल पंप असेल, या पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची जी उपलब्धता आहे ती आज काल रात्री झालेली आणि यामुळे सुरळीत वाटप जे आहे ती विक्री जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे. अजूनही काही पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता ज्या क्षमतेमध्ये पाहिजे त्या क्षमतेमध्ये झालेली नाही. त्यामुळं तिथली परिस्थिती जरी वेगळी असली तरी बहुतांश पंपांवर आता पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता झालेली आहे. जे काही दर वाढवण्यात आले होते त्यानंतर ही टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळं नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी नागरिक मोठी गर्दी करताना दिसून आले होते. मात्र काल रात्रीपासून कंपन्यांकडून जो पुरवठा आहे या पंप चालकांना तो झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी नो स्टॉकचे जे बोर्ड लागले होते ते हटलेले आहेत
पेट्रोल आणि डिझेलची जी विक्री आहे ती सुरळीत होताना पाहायला मिळत आहे आणि यामुळेच कुठेतरी नागरिकांचा जो त्रास होणारा त्रास जो आहे तो कमी झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. तर गडचिरोली जिल्ह्यात मात्र डिझेल टंचाईनं आता गंभीर रूप धारण केलंय. जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या तब्बल 2 ते 4 किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्यात. मागच्या 2 दिवसांपासून डिझेलचा पुरवठा ठप्प झाल्यानं वाहनधारक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अक्षरशः त्रस्त आहेत. विशेष म्हणजे मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. डिझेल अभावी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जाते. डिझेल टंचाई लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून डिझेल पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता नागरिक आणि वाहनधारकांकडून केली जाते. आणि नीट पेपर फुटी विरोधात NSUI आणि युवा सेनेच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे. पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज समोर हे आंदोलन केलं जात आहे. NSUIनं काही मागण्या केल्यात. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी केली जावी. सगळ्या आरोपींवर कठोर कारवाई करून शिक्षण माफियांवर गुन्हे दाखल केले जावेत अशा मागण्या केल्या जात आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. मॉडर्न कॉलेजच्या ज्या मनीषा मांढरे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना राजीनामा नाही घेतला त्यांना निलंबित करावा अशी सगळी मागणी आहे. ते हे सगळे कार्यकर्ते आपल्याला करताना दिसत आहेत. कॅमेरामन राजेश बिरकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. नीट परीक्षेच्या पेपरफुटी संदर्भात करण्यात आलं होतं आणि त्यांना सध्या त्यांनी पुण्यातल्या ज्या मॉडर्न कॉलेजकडे आगेकूच करायला सुरुवात केली होती आणि हे सगळे कार्यकर्ते आहे आता रस्त्यावर बसून ते आंदोलन करतायत. आम्हाला मॉडर्न कॉलेजकडे जाऊ द्या अशी त्यांची मागणी आहे. मात्र पोलिसांकडून आहे त्यांची धरपकड करण्यात येते. पोलिसांकडून तुमची धरपकड करण्यात येते. आम्ही हक्क मागतोय. हा हक्क आहे आमचा. आम्हाला पोलीस मारताय. हे आमच्यावर अन्याय होत आहे. जिंदाबाद जिंदाबाद. पण जर बघितलं तर पोलीस आहेत ते सगळे हे कार्यकर्त्यांना उचलून त्यांच्यासोबत त्यांना ताब्यात घेण्याचा सगळा प्रयत्न करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर यांच्यासोबत शिवसेनेचे देखील एक बोट आहे, निवेदिता एक बोट आहे. यांनी हे प्रेशर आणले. डायरेक्ट गृह मंत्रालयातून फोन येत आहेत आणि विद्यार्थ्यांना उचला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची मागणी केली जाते. निवेदिता एक बोटे यांना अटक झालीच पाहिजे. निवेदिता एकबोटे या प्राचार्य आहेत, त्या मास्टर माइंड आहेत, त्यांनीच हे पेपर फोडलेले आहेत. त्याच्या संस्थेची आमच्यावर दडपशाही केली जात आहे. आम्ही या सरकारला लढत राहू. या नुसत्या लढत राहील शेवटचा कालापर्यंत. आहे ते पोलीस सध्या ताब्यात घेत आहे. पुण्यातल्या ज्ञानेश्वर पादुका चौकापासून तर मॉडर्न कॉलेजच्या चौकापर्यंत हा सगळं आंदोलन यांनी पुकारलं होतं. मात्र आंदोलनाला या सगळ्यांनी विरोध केला, पोलिसांनी विरोध केला होता आणि त्याच्यानंतर आता हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि त्यांना सध्या पोलीस ताब्यात घेत आहेत. प्रत्येक NSUIचे आंदोलक आहेत त्यांना देखील ताब्यात घेतलं जाते. सोबतच शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील ताब्यात घेतलं जाते. देशात सोनं चांदीचे दर सातत्यानं वाढत आहेत. मात्र हौसेला काही मोल नसतं आणि याचा प्रत्यय कोल्हापुरात आलाय. कोल्हापुरात एका सासऱ्यानं परदेशात राहणाऱ्या आपल्या जावयासाठी 1.5 किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल दिली आहे.
कोल्हापुरातल्या काही भागात अधिक महिन्यात जावयाला चांदीचे दागिने देण्याची परंपरा आहे आणि यासाठी जावयाला 1.5 किलो चांदीची चप्पल देण्यात आली. कोल्हापुरातील कारागीर विक्रांत माळी यांनी ही चप्पल साकारली असून 8 दिवसात ही चप्पल बनवण्यात आली. या चप्पलेची किंमत 4 लाख रुपये असून 8 दिवसात ही चप्पल बनवली गेली आहे. कोल्हापूर हे जगात भारी उगच म्हटलं जात नाही. कोल्हापुरी चप्पल हे सगळ्यांना माहिती होतं, मात्र आता चांदीचं कोल्हापुरी चप्पल हे आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि ते कारागीर आपल्यासोबत आहेत, विक्रांत माळी. खरं तर एका सासऱ्यानं स्वतःच्या जावयासाठी ते चप्पल आहे ते बनवून घेतलेलं आहे यांच्याकडून. मला सांगा, कोल्हापुरी चप्पल आपण नेहमी ऐकतो, जगभर प्रसिद्ध आहे ते. आता चांदीचं कोल्हापुरी चप्पल तुम्ही बनवलेलं आहे, हे कधी बनवलं आणि कुणासाठी कुणी दिलेलं आहे ते सांगा. काही दिवसापूर्वीच हे आपण बनवलेलं आहे. एका व्यापाऱ्याने सांगलीच्या आपल्याला ती ऑर्डर दिली होती, त्याप्रमाणे आपण ते ऑर्डरनुसार बनवून दिलेलं आहे. हे कुणी कुणासाठी दिलेलं आहे काय? साधारण ते त्यांचं म्हणणं असं होतं की जावयासाठी आम्ही गिफ्ट करणार आहे. काहीतरी परदेशात त्यांचे जावये असतात आणि त्यासाठी त्यांना ते गिफ्ट म्हणून ते करणार होते कोल्हापुरी चप्पल. कितीचं आहे ते, किती किलोचं आहे आणि किती दिवसात तुम्ही ते बनवलेलं आहे सर? साधारण 1.5 किलो वजन आहे त्याचं आणि ते करायला 6 ते 7 दिवस लागले. असं आहे. त्याची किंमत काय नेमकी होती? अंदाजे 4-4.25 लाखच्या आसपास साधारण त्याची किंमत होती आजच्या भावाप्रमाणे. त्याचा फार्मा करून घेतला आपण आणि त्यानंतर पाड करून ते आपण थोडं थोडं तयार केलं. आपण माहिती आहे लेदरचं कोल्हापुरी चप्पल हे आपल्याला माहिती आहे, पण हे आता चांदीमध्ये बनवताना किती आव्हान होतं? चांदीमध्ये बनवणं म्हणजे कसं आहे, कोल्हापुरी चप्पलाच्या कधीच बनवलेलं नव्हतं. हे पहिल्यांदाच मी चांदीचं बनवलं, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं होतं. त्यानुसार आम्ही पहिल्यांदा कोल्हापुरी चप्पल विकत घेतलं आणि ते कशा पद्धतीने करतात ते बघितलं आम्ही सुरुवातीला, की लेदर चप्पल कशा पद्धतीने करतात हे बघितलं आणि त्यानंतर त्याचे पार्ट्स जसे त्याचे होते तसे आम्ही चांदीमध्ये पार्ट्स बनवून घेतले आणि त्यानंतर मग ते आम्ही असं बनवलं. एक खूप वेगवेगळं युनिक जे कुठेही पाहायला मिळत नाही त्या सगळ्या वस्तू चांदीमधल्या आहेत ते या ठिकाणी विक्रांत यांनी बनवलेल्या आहेत. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. निकालाआधीच विद्यार्थिनीला पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याची जाहिरात क्लासनं केली आहे. ज्या विद्यार्थिनीची सीबीआयनं चौकशी केली तिला रसायनशास्त्र विभागात 180 पैकी 180 मार्क मिळाल्याची जाहिरात क्लासनं निकालाआधीच केली, त्यामुळे संशय बळावलाय. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचल्यानंतर शनिवारी सीबीआयच्या एका पथकानं एका मुलीच्या परिवाराची चौकशी केली. मुलीच्या वडिलांनी तब्बल 5 लाख रुपये देऊन तिच्यासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. जवळपास 8 कुटुंबियांची सीबीआयच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. ही विद्यार्थिनी नीट परीक्षेच्या 15 दिवस आधी पुण्यामध्ये परीक्षेच्या तयारीसाठी गेली होती आणि त्यानंतर नांदेडला येऊन तिनं परीक्षा दिली. नांदेडमध्ये तयारी करत असताना तिला 100 ते 120 गुण मिळत होते, मात्र पुणे इथे तिला सरावात 560 गुण मिळाले. या जाहिरातीत केवळ याच मुलीचा नाही तर इतर 2 विद्यार्थ्यांचे फोटोही अशाच प्रकारे छापण्यात आलेले. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. लातूर आणि पुणे इथल्या चौकशीनंतर शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतलंय. शिवराज मोटेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत. शिवराज मोटेगावकर यांची 11 तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आज त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलंय. लातूरमधल्या पेपरफुटी प्रकरणाच्या धाग्यादोऱ्यांनंतर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला. आता मोटेगावकर यांना ताब्यात घेण्यात आलंय. मोटेगावकरांच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची देखील सीबीआयकडून चौकशी केली जाते. मोटेगावकर यांच्याकडून नीटचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालक देखील सीबीआयच्या रडारवर आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शनच्या तपासाला आणखी वेग आलाय. आरसीसी खासगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. शुक्रवारी त्यांची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर काल त्यांना ट्युशनमध्ये सीबीआयचं पथक दाखल झालं. लातूरमधल्या ट्युशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काल दुपारपासून सीबीआयच्या पथकानं लातूरमध्ये विविध ठिकाणी कारवाई करत अनेक कागदपत्र, संगणक आणि मोबाईल फोन ताब्यात घेतले. आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचं लातूरमधलं हेच ते युनिट आहे
मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. CBIचं एक पथकही इथे चौकशीसाठी आलं आहे. काल दुपारपासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली वाढल्या. CBIच्या पथकाने इथून बरेचशी कागदपत्र, माहिती, काही जे डिव्हाइस आहेत ते बरोबर घेऊन गेले. त्यामध्ये मोबाईल असतील, लॅपटॉप आहेत, कॅम्प्युटर्स आहेत आणि काही टॅब आहेत, ते आपल्या बरोबर घेऊन गेलेले आहेत. आणि त्यानंतर आज शिवराज मोठेगावकर यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांची पेपर फुटीची काय लिंक आहे याबद्दलची माहिती आता कलेक्ट केली चालली आहे. एक तर शुक्रवारी त्यांची दिवसभर जवळपास 11 तास त्यांची तपासणी झाली होती. त्यानंतर रविवारीही या ठिकाणी मोठी मुवमेंट पाहायला मिळाली आणि आज CBIच्या पुण्याच्या कार्यालयामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते. यामुळे या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि एक पथकही या ठिकाणी चौकशीसाठी आल्याची माहिती आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यात. RTI मधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. RTI अंतर्गत अनिल गलगली यांना मुंबई महापालिकेच्या विधी खात्याकडून ही माहिती प्राप्त झाली आहे. प्रभाग 119S मधील मोहम्मद अनवर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका लघु न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मात्र उर्वरित अनेक प्रकरणांमध्ये अद्याप सुनावणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने आम्हाला असं कळवलं की 79 लोकांनी न्यायालयामध्ये आपल्या विजयी उमेदवाराच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्यापैकी राजेश सोनावले हे जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांच्या विरुद्ध जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याला लघुत्तम न्यायालयाने रद्द करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे सध्या 78 जे नगरसेवक आहेत वेगवेगळ्या पक्षांचे त्यांच्या विरुद्ध निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या सर्व याचिका सध्या पेंडिंग आहेत आणि लवकरच त्यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे. नीटची निवडक प्रश्नोत्तरं 27 एप्रिललाच फुटली. मनीषा वाघमारेनं 3 मेच्या परीक्षेचे प्रश्न आठवडाभर आधीच फोडले. CBIच्या तपासात मनीषा वाघमारेची भूमिका ठळकपणे समोर. मनीषाकडून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न. नीट पेपरफुटी प्रकरणी श्रीमंत आणि अभ्यासात कमी हुशार असणारे विद्यार्थी आरोपी शुभम खैरनारचे टार्गेट. CBIच्या तपासातून धक्कादायक माहिती. श्रीमंत लोकांसोबत आरोपी शुभम खैरनारची लाखो रुपयांची. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील अनेक नामांकित डॉक्टर CBIच्या रडारवर. CBIच्या पथकाकडून डॉक्टरांची चौकशी सुरू. मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी आणि विक्री केल्याचा CBIला संशय. CBIनं अनेक संशयितांना चौकशीसाठी पुण्यात बोलावलं. CBIचं पथक 4थ्या दिवशीही लातूरमध्ये. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धडक कारवाई. CBIकडून छापा टाकत अनेकांना अटक. गोपनीय कागदपत्र आणि अहवाल ABP माझाच्या हाती. अटकेपूर्वी खरातचा परदेशात पलायनाचा कट होता. सूत्रांची माहिती. खरातनं अटकेपूर्वी बनावट खात्यातून संशयास्पद व्यवहार केले. 3 महिन्यात बेनामी खात्यातून 52 कोटी काढण्याचा कट असल्याची माहिती. हुंदू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार असल्याची सूत्रांची माहिती. सिन्नर कोर्टातल्या आजच्या सुनावणीमध्ये ईडी ताब्याचा फैसला होणार. खरातच्या बेनामी संपत्ती, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा ईडीकडून स्वतंत्र तपास. बीडच्या गेवराईमध्ये एका महाराजांना झालेल्या मारहाण प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कारवाईचं आश्वासन. एकनाथ शिंदेंकडून व्हिडिओ कॉलद्वारे मारहाण झालेल्या कैलास महाराज आनंदे यांच्याशी संवाद साधत तब्येतीची विचारपूस. नागपुरातल्या संघ मुख्यालयापासून 1.5 किलोमीटर अंतरावर कोठी रोड परिसरात गोळीबाराची घटना. रात्री 11:30 ते 12च्या सुमारास गोळीबार. 3 दुचाकीवर आलेल्या 6 जणांनी 2दा गोळीबार केला. रवी मोहतो गंगा काकडेनं गोळीबार केल्याची माहिती. वर्चस्व दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याचा अंदाज. अमरावतीत जुन्या वादातून युवकाची हत्या. गुन्हे शाखेनं 3 आरोपींना ताब्यात घेतलं. खोलापुरी गेट हद्दीमधील झेंडा चौक माळीपुरा परिसरात हत्येची घटना. भंडाऱ्यात देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक. आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात अट्टल गुन्ह्यांची नोंद. पुण्यात रिक्षातून गांजा विक्री करणाऱ्या चारुदत्त चव्हाणवर कारवाई. 35 किलो गांजासह रिक्षा जप्त. गेल्या 25 वर्षांपासून आरोपी गांजा विक्री करत असल्याचं उघड.
किल्ले रायगडावर 50 पेक्षा जास्त दारूच्या बाटल्यांचा खच, शिवप्रेमींकडून संताप, घटनेचा निषेध. प्लास्टिक कचरा तसंच अस्वच्छता आढळून आल्यानं शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त. गडावर सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा अपुरी पडत असल्याची खंत. गडचिरोलीमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, उच्चशिक्षित सख्या भावांसह 4 अटक. नागपुरातल्या एका फ्लॅटमध्ये बनावट नोटांची मिनी प्रिंटिंग प्रेस सुरू होती. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर. 16 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार. अर्ज भरण्यासाठी 25 मे ते 1 जून पर्यंतचा कालावधी. 22 जून रोजी 16 जागांच्या निकालांची मतमोजणी. विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती. सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर. भावना गवळी, रामराजे निंबाळकर यांची सलग 3 अधिवेशनांना दांडी, तर काही सदस्यांचा 90%हून अधिक उपस्थिती दाखवत आदर्श. उद्धव ठाकरे एक दिवस आले तरी 4 दिवसांचं काम करून जातात. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या उपस्थितीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. उद्धव साहेब अधिवेशनात एकदा जरी आले तरी मला असं वाटतं 20 दिवसाचं काम 30 दिवसाचं काम एका दिवसात करू शकतात, एवढी क्षमता त्यांच्यात. 133 बैठका होतात, त्यातल्या 42 बैठकीला त्यांची हजेरी होती. मी काय सांगितलं, उद्धवजी ठाकरे साहेब आले नसतील तर आम्ही होतो ना शिवसैनिक. त्यांची बाजू, त्यांची भूमिका, त्यांचं जे काय म्हणणं ते मांडायला आम्ही होतो सभागृहात. प्रकृती ठीक नसल्यानं विधान परिषदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकलो नाही. सलग 3 अधिवेशनांना पूर्ण दांडी असलेल्या आकडेवारी समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या सभागृहातल्या उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी. असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार? मीच राजा आणि मलाच सगळ्यांनी म्हणा महाराजा, असं फार दिवस चालत नसतं. भाजपचे नेते केशव उपाध्यायांची टीका. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. इगतपुरी, देवळाली, कळवण आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा आढावा घेणार. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंकडून पक्षाची मोर्चे बांधणी सुरू. 21 आणि 22 मे रोजी पुन्हा मालेगाव, धुळे भागातील आढावा बैठक घेणार. राष्ट्रवादीत निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रांवरून गोंधळाचं वातावरण. सुनेत्रा पवार यांच्या 2 महिन्यात बदललेल्या भूमिकेवरून उलटसुलट चर्चा. पटेल, तटकरे आगामी काळात पक्षासोबत नसतील तर पक्षाचं भवितव्य एकंदर कठीण असल्याची चर्चा. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करणं चुकीचं. रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंची मागणी. रस्त्याचं काम 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारणी करू नये, हे शासनाचं धोरण असल्याचं वक्तव्य. काम पूर्ण झाल्याशिवाय टोल नाका सुरू होऊ नये असं आमचं शासनाचं धोरण आहे. परंतु कसं काय झालं काय नाही हे अजून आम्हाला माहिती नाही. मी त्याची माहिती घेतो, कारण कामं पूर्ण झाली नंतरच टोल नाके सुरू व्हावेत ही जनतेची मागणी आहे आणि त्याप्रमाणे करावं असं आम्हाला वाटतंय. मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदली घोटाळा सुरू. भाजप आमदार मिहिर कोटेचांचा आरोप. नव्या बदली यादीतील 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीतील पदस्थानं देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा. बदलापुरात जनगणनेचं काम नाकारणाऱ्या 3 शिक्षकांसह 2 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. आदेश देऊनही कर्तव्यावर हजर न राहिल्यानं कारवाई. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरामध्ये खासगी लक्झरी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ. एका बाजूला बस झुकलेली असतानाही मुजोर बस चालकानं तशीच वाहतूक केल्याचा व्हिडिओ समोर. अकोल्यातल्या वाशिम बायपास परिसरात 2 उभ्या वाहनांना आग. समीर गॅरेज समोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या कारला आग. बाजूलाच उभं असलेलं वाहन देखील आगीच्या कचाट्यात आलं. बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. 3 दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडला आग. रात्रभर संग्रामपूर शहरात धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. वारंवार तक्रारीनंतरही संग्रामपूर नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची ओरड. पिंपरीतील मोशी येथील कुदळे वस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून मोराची सुखरूप सुटका. जीव वाचवताना विहिरीत पडलेल्या मोराला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं धान पिकाचं मोठं नुकसान. कापणीला आलेल्या धान पिकाला अवकाळी पावसाचा जबर फटका. शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतकऱ्यांना धानाचा आणि
गावात राहणाऱ्या लोकांच्या घरात जे घरं उडालेले आहेत छतावरची त्यांना नुकसान भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा करतो. जवळपास किती एकरचं आपलं नुकसान झालं? जवळपास मोजा गोवारा ग्रामपंचायतमध्ये 50 एकरच्या जवळपास नुकसान झालेलं आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. कमी पाण्यावर तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या बाणांची पेरणीसाठी निवड करावी, कृषी विभागाचा सल्ला. एसआरटी पद्धतीनं भात लागवड, टोकन पद्धतीनं लागवड करून ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्याचं आवाहन. खरीप हंगामासाठी नागपूर विभागात 18,95,00 हेक्टर क्षेत्रावरचं पेरणीचं नियोजन. भात, कापूस, सोयाबीन, तूर पिकासोबत तेलबिया पिकाला प्रोत्साहन देण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना. तर शेतकऱ्यांना वेळेवर बियाणं, खतं आणि पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी नियोजन करण्याच्या सूचना. राज्यातील तब्बल 70 लाख शेतकऱ्यांच्या हाती 7/12 ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा वापर वाढला. मागच्या एका हंगामात 72,45,000हून अधिक शेतकऱ्यांनी स्वतः पिकाची नोंद केली. नाशिक विभाग आघाडीवर. कोकणात 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुंबईत दमट हवामानामुळे उकाडा वाढणार. हवामान खात्याचा येलो अलर्ट. आंबा उत्पादक चिंतेत. पालघरच्या डहाणू तालुक्यातील पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर. सायवनच्या भावरपाडा आणि परिसरात भीषण पाणी टंचाई. कोरड्या ओढ्यात खड्डा खोदून तहान भागवण्याची वेळ. हजारो कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचाही बोजवारा. प्रशासन पाणी प्रश्न सोडवणार कधी, नागरिकांचा सवाल. पाण्याची आमची गावात काही नाही सोय होते. एवढा खाडा आहे, त्यांची बाटली खल भरून ने पाणी आम्ही डोब्याला पण त्यांचा देम भरून लोट्याला तर पाणी ने आम्ही अढी लांब. पाणी कोटतं आम्ही टपाला देव ना. पाणी कोठं इकडं नैलं ताखा आटून गेला. एवढ्या पाण्याने भेटतं पाणी पाहिजे तेवढं कुटुंबाला तर कोटचा यायचाच त्याने. पाणी कोठं विसरा नाही ना. हिंगोली जिल्ह्यातल्या खंडाळा गावावर भीषण पाणी टंचाईचं संकट. मे महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे गावातील विहिरी, बोरवेल आणि जलसाठ्यांनी तळ गाठला. ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः जीवघेणी कसरत केली. पालघरच्या डहाणू तालुक्यातील सायवनच्या भावरपाड्यासह अनेक परिसरातल्या गावपाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी एका कोरड्या ठाक पडलेल्या ओढ्यात खड्डे खोदून नागरिकांना तहान भागवावी लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. आणि त्यासाठी सुद्धा महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करून खड्ड्याशेजारी पाणी जमा होण्यासाठी तासनतास वाट बघावी लागते. आणि याच खड्ड्यातून जनावरं देखील पिण्यासाठी पाणी वापरत असल्यानं इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती सध्या वर्तवली जाते. जिल्ह्यामध्ये हजारो कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची कामं सुरू असून ती मागच्या अनेक वर्षांपासून रखडल्यानं या नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. काही वर्षांपूर्वी या गावात नळ योजनाही देण्यात आली होती, मात्र ती होण्याआधीच बंद पडल्याचं सांगितलंय इथल्या महिलांनी आणि संतापही व्यक्त केलाय. त्यामुळे प्रशासन इथल्या नागरिकांच्या भीषण वास्तवाची दखल कधी घेणार आणि नागरिकांना पाणीपुरवठा कधी होणार असा सवाल उपस्थित होतो. पाण्याची आमची गावात काही नाही सोय होते. एवढा खाडा आहे, त्यांची बाटली खल भरून ने पाणी आम्ही डोब्याला पण त्यांचा देम भरून लोट्याला तर पाणी ने आम्ही अढी लांब. जनावर असतील, गुरं असतील, ते कुठे पाणी पितात? पाणी कोटतं आम्ही टपाला देव ना. पाणी कोठं इकडं नैलं ताखा आटून गेला. तहान भागते तुमची एवढ्या पाण्याने भेटतं पाणी पाहिजे तेवढं कुटुंबाला तर कोटचा यायचाच त्याने. पाणी कोठं विसरा नाही ना.